त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तोरंगण या गावामध्ये श्री पांडुरंग शिवराम करडेल यांचे दिनांक 16 मे 2024 रोजी संध्याकाळी 4 वाजेच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वारा आणि पावसाने या शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात घरांचं नुकसान केले आणि त्यानंतर नांदगाव कोहली येथील शेतकरी श्री ईश्वर अमृता खुरकुटे यांच्या घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आणि त्या पाठोपाठ पालघर जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टोकपाडा या गावातील श्री पांडुरंग मोळे शेतकरी बहुतांश शेतकरी यांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। कुणाची लागवड केलेली आंबा फणस आणि त्या पाठोपाठ घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर अवघ्या येणाऱ्या 7 जून रोजी पावसाची तयारी करून घरचे जे कामे असतात ते कामे आटोपून शेतकरी आपल्या कामासाठी सज्ज असून अचानक पावसाने केलेल्या नुकसानीशी तोड देण्याची वेळ आली आहे। तरी शासनाने याकडे लक्ष टाकून तहसील तलाठी तसेच कृषी अधिकारी यांनी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची जेणेकरून अवघ्या डोक्यावर आलेल्या दिवसांपासून त्यांना त्यांची नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शेतकरी ग्रामस्थ यांनी मागणी केली आहे। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी श्री रामदास जाधव, त्र्यंबकेश्वर।